Welcome to SP Education channel. एलिमेंटरी ड्रॉइंग एक्झामचा 4th पेपर आहे प्लेन जॉमेट्री अँड लेटरिंग म्हणजेच कर्तव्य भूमिती आणि अक्षरलेखन. याला 2 तासांचा वेळ असतो. तुमचा डिझाईनचा म्हणजेच नक्षीकाम किंवा संकल्पचित्र हा पेपर झाल्यानंतर लगेच दुपारी प्लेन जॉमेट्री अँड लेटरिंगचा पेपर असतो. यातील लेटरिंग म्हणजे अक्षरलेखन याची सगळी माहिती आणि एक्झामला नेमके कोणते लेटर येण्याची शक्यता आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी जसे नवीन व्हिडिओ टाकेल ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि माझ्या या आधी अपलोड केलेल्या सगळ्या व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर लगेच पाहू शकाल. एलिमेंटरी एक्झाममध्ये तुम्हाला ए ग्रेड मिळवायची आहे. ए ग्रेड मिळाल्याने काय फायदे होतात याचा देखील व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे. क्वेश्चन पेपर नेमका कसा असतो याच्या देखील व्हिडिओज आहेत, त्या देखील तुम्ही नक्की पहा. माझ्या चॅनलवर गेल्यानंतर व्हिडिओजमध्ये गेल्यानंतर प्लेलिस्ट आहे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामची, ती तुम्ही नक्की पहा. प्लेलिस्ट जी आहे ती एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट दोन्ही एक्झामची एकत्र केलेली आहे, ती नक्की तुम्ही पहा. त्याची लिंक आणि इतर व्हिडिओच्या लिंक देखील मी कमेंटमध्ये टाकते, तिथूनही तुम्ही डायरेक्ट पाहू शकता. प्लेलिस्टची लिंक टाकते म्हणजे तुम्ही डायरेक्टली प्लेलिस्ट ओपन करू शकता. त्यात सगळ्या व्हिडिओ मी अपलोड केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका, त्याचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करीन. व्हिडिओ फास्ट स्पीड करून पाहिली तरी चालेल पण स्किप करू नका, कारण ए ग्रेड तुम्हाला हवी असेल तर व्हिडिओ संपूर्ण पाहावी लागेल. अतिशय महत्त्वाचे एक्झाम्पल या व्हिडिओमधून तुम्हाला दिले आहेत. तुम्हाला त्यातून लेटरिंगची सगळी माहिती म्हणजेच इन्फॉर्मेशन मिळणार आहे. लेटरिंग किंवा अक्षरलेखन करताना नेमकी काय डिझाईन काढायची, कधी ए ग्रेड तुम्हाला टीचर देतात, हे संपूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जी आहे ती शेवटपर्यंत पहा. एलिमेंटरी ड्रॉइंग एक्झामला अक्षरलेखनासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचे तुमच्या आवडीचे कलर्स वापरू शकता. एक्झामला मिळणारा ड्रॉइंग पेपर हा एक्झाम सेंटरवरतीच मिळणार आहे. लेटरिंग म्हणजेच अक्षरलेखन यासाठी तुम्हाला एखादा शब्द म्हणजे वर्ड दिला जातो. तो शब्द जो आहे तो तुम्ही ड्रॉइंग पेपरवरती अतिशय आकर्षक किंवा अट्रॅक्टिव्ह पद्धतीने लिहायचा आहे. अक्षरलेखन म्हणजेच लेटरिंगसाठी जो शब्द दिला आहे किंवा एखादा जो तुम्हाला वर्ड दिला आहे त्या वर्डला तुम्ही त्याचं नेमकं मीनिंग काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, त्या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे हे विचारात घेऊन त्या शब्दाला तुम्ही किंवा त्या वर्डला तुम्ही डेकोरेट करायचं आहे. आणि प्रत्येक लेटर त्या वर्डमध्ये असणारा प्रत्येक जो लेटर आहे किंवा त्या शब्दामध्ये असणारे जे प्रत्येक अक्षर आहे त्या अक्षराला तुम्ही डिझाईन करून सजवायचं आहे, डेकोरेट करायचं आहे. ते कशा पद्धतीने ते तुम्हाला सोप्या पद्धतीने सजवता येईल. तुम्हाला स्क्रीनवरती आत्ता भरपूर एक्झाम्पल दिसत असतील, ते बारकाईने तुम्ही पाहून घ्यायचे आहेत. त्याच्यावरून तुम्हाला भरपूर आयडिया येणार आहेत. उगाचच काहीतरी डिझाईन करायची नाही, तुम्हाला त्या शब्दाला अनुसरूनच डिझाईन करायची आहे. त्यामुळे भरपूर एक्झाम्पल्स मी या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत, ते तुम्ही स्क्रीनवरती ही इन्फॉर्मेशन माहिती ऐकता नक्की पहा. समजा तुम्हाला फायर म्हणजे आग असा शब्द जर दिला तर तुम्ही फायरला ऑरेंज कलर आणि येलो कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये कलरिंग करून वरती ज्वाला काढून आग आहे अशा पद्धतीने तुम्ही डिझाईन करू शकता. पाऊस शब्द दिल्यानंतर तुम्हाला एखादी छत्री, पावसाचे थेंब, म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की त्याच्याशी रिलेटेड, त्या शब्दाशी रिलेटेड समजा भारत असा शब्द दिला किंवा इंडिया दिला तर तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड आपला फ्लॅग जो आहे त्याचा कलर तुम्हाला दाखवता येईल, त्या पद्धतीने तुम्हाला डिझाईन करता येईल. हे सगळं जे आहे ते माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि मी माझ्या चॅनलवरती देखील लेटरिंगच्याच नाही तर सगळ्या सब्जेक्टच्या, ऑल सब्जेक्टच्या, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या सगळ्या स्टुडंटसाठीच्या ऑल सब्जेक्टच्या, ऑल एक्झामच्या व्हिडिओज अपलोड करून ठेवलेल्या आहेत, ज्यामध्ये तुम्हाला भरपूर एक्झाम्पल्स पाहायला मिळणार आहेत. आणि एका व्हिडिओमध्येच भरपूर एक्झाम्पल्स मी दाखवलेले आहेत. त्यामुळे त्या व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की चॅनलवरती जाऊन पाहायच्या आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला एक्झामला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. अतिशय बारकाईने स्क्रीनवरती तुम्हाला जे दिसत आहेत आत्ता जे काही एक्झाम्पल्स ते तुम्ही व्यवस्थित पहा. मुद्दाम एक एक्झाम्पल जास्त वेळ दाखवलेला आहे जेणेकरून तुम्हाला त्याची डिझाईन लक्षात येईल
आणि त्या शब्दाला अनुसरून याचा अर्थ त्या शब्दाशी रिलेटेड तुम्हाला डिझाईन काढता येईल. अतिशय बारकाईने विचार करून या व्हिडिओज मी केल्या आहेत. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या स्टुडंटसाठी बनवलेल्या आहेत. लेटरिंग करताना म्हणजेच अक्षरलेखन करताना जे अक्षर तुम्हाला अक्षरलेखनासाठी किंवा लेटरिंगसाठी जो काही तुम्हाला शब्द दिला आहे, वर्ड दिला आहे, त्या शब्दाचा अर्थ सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही नीट समजून घ्यायचा आणि मग तुम्ही ड्रॉइंग काढायला सुरुवात करायची. अतिशय हलक्या हाताने स्केचिंग करायला चालू करायचं आहे. चित्रामध्ये अजिबात खाडाखोड करायची नाही. पेपर क्लीन ठेवल्यानंतरच तुम्हाला ए ग्रेड मिळणार आहे. याआधी एक्झामला तुम्हाला निसर्ग याचा अर्थ नेचर, मराठीमध्ये ते लोक शब्द देतात निसर्ग, तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये शब्द येतो निसर्ग, तोच शब्द इंग्लिशमध्ये नेचर म्हणून देतात. इथून मागे जे पेपरला एक्झाम्पल्स आले आहेत ते मी आत्ता सांगत आहे. बटरफ्लाय आला होता म्हणजे फुलपाखरू, कलारंजन असा शब्द येऊन गेलेला आहे. आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न आला असेल की आत्ता स्क्रीनवर असे दिसले की बटरफ्लाय हा इंग्लिशमध्ये वर्ड दाखवला फुलपाखरू आणि हे मराठीत शब्द फुलपाखरू असं लिहून दाखवलं आहे. मग यातलं नेमकं कोणतं लेटरिंग तुम्ही करायचं किंवा अक्षरलेखन करायचं का दोन्ही करायचं, तर त्याचा ॲन्सर नीट समजून घ्या. तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही प्रकारे लेटरिंग किंवा अक्षरलेखन करू शकता एकाच प्रकारे. तुम्हाला जर मराठीत करायचं असेल तर तुम्ही मराठीत करा, मग इंग्लिशमध्ये करायचं नाही. आणि इंग्लिशमध्ये करायचं असेल तर मग मराठीत करण्याची काही गरज नाही. फॉर एक्झाम्पल फुलपाखरू जर तुम्ही मराठीत करा, इंग्लिशमध्ये करायचे तर इंग्लिशमध्ये करा, कोणत्याही एका लिपीमध्ये तुम्ही ते करू शकता. आता यामध्ये अजून एक महत्त्वाचं असं सांगायचं आहे की इंग्लिश मीडियमची जी मुलं असतात त्यांना जर वाटलं की आम्ही मराठीत अक्षरलेखन करणार आहोत तरी काही हरकत नाही. ते मराठीत अक्षरलेखन करू शकतात. आणि मराठी मीडियमच्या मुलांना जर इंग्लिशमध्ये अक्षरलेखन किंवा लेटरिंग करायचं असेल तरी ते चालू शकते. कोणत्याही एक प्रकार तुम्ही निवडायचा, लेटरिंग किंवा अक्षरलेखन करायचं आहे तेव्हा, आणि जे तुम्हाला करायचं आहे मराठीत इंग्लिशमध्ये ते करायचं. आता लेटरिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, सगळी जी अक्षरं आहेत ती एकाच उंचीची म्हणजे समान हाईटची व्यवस्थित लिहायची आहे. त्याचप्रमाणे त्याचा कलर बाहेर जाऊ द्यायचा नाही. लेटरिंग करताना स्क्रीनवरती तुम्हाला लेटरिंगची जी भरपूर उदाहरणं आहेत ती स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत. ती पहा कोणत्या प्रकारे लिहिली आहेत. काही अक्षरं तिरपी लिहून सजवली आहेत, काही सरळ लिहिली आहेत, काहींचा फॉन्ट जाड आहे, काहींचा फॉन्ट पातळ आहे आणि अतिशय डेकोरेटिव्ह पद्धतीने शब्दाला अनुसरून अशा पद्धतीने रिलेटेड करून त्यांनी ते अक्षर कसं सजवलं आहे ते तुम्ही व्यवस्थित पहा. यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते, तुम्ही स्केल वापरू शकता. लेटरिंग किंवा अक्षरलेखन मोठ्या ड्रॉइंग पेपरच्या मध्यभागी करा. तुमचा ड्रॉइंग पेपर भरपूर मोठा असतो, मोठ्या अक्षरात करा. ड्रॉइंग पेपरच्या मध्यभागी तुम्ही करायचं, सेंटरला करायचं, दिसायला म्हणजे खूप छान दिसेल. छोटे लेटर घेऊ नका, छोटे छोटे अक्षर लिहू नका. तुमच्या कागदाला जो तुमचा पेपर आहे त्याला शोभून दिसेल अशा प्रकारे त्याचं डिझाईन तुम्ही करायचं. यांत्रिक साधनं म्हणजे कंपास बॉक्समधलं सगळं मटेरियल तुम्ही यासाठी वापरू शकता. स्क्रीनवर दाखवलेली अक्षरं व्यवस्थित पहा, याची डिझाईन कशा पद्धतीने केली आहे ती भरपूर एक्झाम्पल्स यामध्ये दाखवले आहेत. पहा, माझी व्हिडिओ सोडून मला असं वाटत नाही की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक एक्झाम्पल दाखवतात, पण याच व्हिडिओमध्ये असं केलं आहे तुम्हाला भरपूर एक्झाम्पल्स एकाच व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहेत. आणि शिवाय एक साईडला मी इन्फॉर्मेशन दिलेली आहे महत्त्वाची, त्यामुळे ती फास्ट स्पीड करून का होईना ती ऐकून घ्या. हे जे सगळे एक्झाम्पल्स आहेत हे मला इम्पॉर्टंट वाटले म्हणून मी ते तुम्हाला दाखवले आहेत. हे एक्झाम्पल्स फारसे एक्झामला आधी येऊन गेलेले नाहीत, नव्याने येण्याची शक्यता आहे. ते मी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. याने तुम्हाला भरपूर आयडियाज, भरपूर अक्षरलेखन करताना सोपं जाणार आहे. मी माझ्या चॅनलवरती ड्रॉइंग एक्झामच्या तुमच्या 4ही सब्जेक्टच्या म्हणजे तुमच्या एलिमेंटरी ड्रॉइंग एक्झामचा फर्स्ट पेपर वस्तुचित्र म्हणजेच ऑब्जेक्ट ड्रॉइंग, सेकंड पेपर आहे मेमरी ड्रॉइंग म्हणजे स्मरणचित्र, थर्ड पेपर आहे डिझाईन म्हणजे संकल्पचित्र किंवा नक्षीकाम, फोर्थ पेपर आहे प्लेन जॉमेट्री अँड लेटरिंग म्हणजे कर्तव्य भूमिती आणि अक्षरलेखन. याच्या सगळ्या इम्पॉर्टंट व्हिडिओज, क्वेश्चन पेपर्स मी या आधीच अपलोड करून ठेवलेले आहेत.
आणि नव्याने देखील मी अपलोड करत राहणार आहे, करत आहे. रोज मी व्हिडिओ टाकत आहे. एक्झामची जी वेळोवेळी येणारी माहिती म्हणजे ड्रॉइंगचे सगळे अपडेट्स आणि ड्रॉइंगच्या एक्झामची रिझल्ट डेट ही संपूर्ण ह्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत राहणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि माझ्या चॅनलवरती ड्रॉइंग एक्झामबरोबरच सगळ्या स्टँडर्डचे, ऑल स्टँडर्डचे, वेगवेगळ्या सब्जेक्टचे व्हिडिओज आणि क्वेश्चन पेपर्स मी सतत अपलोड करत असते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हाईपचं बटन देखील नक्की दाबा. त्यांनी मला एक लाईक मिळणार आहे. धन्यवाद.